नमस्कार मंडळी, मी शिवन्या आणि आज आपण बोलणार आहोत 1 ते 2 वर्षांच्या बाळांना सर्दी आणि खोकला झाला तर आपण काय करायचं। आई म्हणून जेव्हा आपल्याला छोट्या बाळाला नाक बंद होतं, खोकला येतो तेव्हा मनाला फार वाईट वाटतं, बरोबर ना? पण काळजी करू नका, काही सोपे आणि घरगुती उपाय आहेत जे खरंच उपयोगी पडतात। चला तर मग बघूया एक एक करून हे उपाय कोणते आहेत। सगळ्यात आधी आपण कारण जाणून घेऊया। लहान बाळांची रोगप्रतिकार शक्ती अजून तयार होत असते, त्यामुळे हवामानात बदल झाला की त्यांना लगेच सर्दी खोकला होतो। कधी थंड पाणी प्यायल्याने, ओलसर कपडे राहिल्याने किंवा एसी मध्ये जास्त वेळ राहिल्यानेही सर्दी होते। बाळाला नीट झोप झाली नाही किंवा जास्त थकलेलं शरीर जरी असलं कमजोर होतं आणि सर्दी पटकन पकडते। आता यासाठी कोणते कोणते घरगुती उपाय आहेत तर ते आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी वाफ देणं, सगळ्यात सोपा आणि सुरक्षित उपाय। थेट वाफ बाळाला द्यायची नाही। आई बाबांनी वाफ घ्यायची आणि ती खोलीत पसरून द्यायची आहे, त्यामुळे खोली थोडी गरम होते आणि बाळाचं नाक सुद्धा मोकळं होतं। गरज वाटल्यास दिवसभरात 2दा असं करता येईल। दुसरा उपाय आहे तुळस, अद्रक आणि मधाचा छोटा उपाय आहे। तुळशीचं 4 ते 5 पानं, थोडं आल्याचा रस आणि थोडं मध हे एकत्र करून 1 चमचा मिश्रण बनवायचं आहे। 1 वर्षापुढे असलेल्या बाळाला दिवसातून 2दा अर्धा चमचा देऊ शकतो आपण। 1 वर्षाखालील बाळाला मध द्यायची नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। तिसरा उपाय आहे छाती पाठीवर हळदीचं तेल चोळणं। थोडं खोबरेल तेल, थोडं तेल, त्यात चिमूटभर हळद टाकायची आणि हलकं गरम करायचं। ते कोमट झालं की बाळाच्या छातीवर, पाठीवर आणि पायाच्या तळव्यांवर हलक्या हाताने मॉलिश करायचे। यांनी शरीर उबदार राहतं आणि खोकला सुद्धा कमी होतो। चौथा उपाय आहे झोपताना उशी थोडी उंच ठेवणं। म्हणजेच काय, नाक बंद असेल तर उशी थोडी उंच ठेवली की श्वास घेणं सोपं होतं। बाळाला झोपताना गरम ब्लँकेट द्या, पण हवा खेळती राहू द्यायची आहे। 5वा उपाय आहे खोलीत उबदार वातावरण ठेवायचंय। थंड हवा, फॅन, एसी टाळायचे आहे। खोली स्वच्छ ठेवा आणि धूर, परफ्यूमचा वास टाळा। कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे बघूया। स्वतःहून औषध द्यायचं नाही। थंड दूध, आईस्क्रीम, थंड पाणी टाळायचं आहे। बाळाला पूर्ण झाकून ठेवू नका, उबदार पण हवेचा प्रवाह राहू द्यायचा आहे। नेहमी हात स्वच्छ धुवा आणि बाळाजवळ गेल्यावरच स्पर्श करा। आता डॉक्टरांकडे केव्हा जायचं? जर ताप 100 डिग्रीपेक्षा जास्त असेल, खोकताना छाती आत ओढली जात असेल किंवा 3 दिवस झाले तरीही काही फरक नाही पडत, तर लगेचच आपल्याला डॉक्टरांचाच म्हणजे पिडियाट्रिशियनचा सल्ला घेणं गरजेचं आहे। तर मंडळी, हे होते काही साधे पण खूप उपयोगी घरगुती उपाय बाळाच्या सर्दी खोकल्यासाठी। आई म्हणून आपण थोडं काळजीपूर्वक प्रेमाने बघितलं तर बाळ पटकन बरा होईल। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि इतर आईंना शेअर करा आणि अशाच मराठी पॅरेंटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।